नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा विषय अत्यंत रहस्यमय, चमत्कारिक आणि प्रत्येक घरासाठी महत्त्वाचा आहे. वास्तुशास्त्र, अध्यात्म आणि स्वामी समर्थांच्या कृपेचा एक असा संबंध आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. घराच्या दक्षिण दिशेला एक विशिष्ट वस्तू ठेवल्याने घरातील आर्थिक अडचणी कमी होतात, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात. असे अनेक भक्तांचे अनुभव सांगतात. पण त्याआधी एक सत्यकथा ऐका. स्वामी भक्ताचे अंगावर काटा आणणारी एक कथा. अक्कलकोटच्या जवळच्या गावात गोविंदराव नावाचा स्वामी भक्त राहत होता. तो नियमित स्वामींची सेवा करत असे, नामजप करत असे, पण तरीही त्याच्या घरात पैशाची सतत कमतरता होती. व्यवसायात तोटा, कर्जाचा डोंगर, घरात वादविवाद. एक दिवस खूप दुःखी होऊन तो स्वामींच्या मठात गेला. रडत रडत म्हणाला, महाराज, तुमची सेवा करतो, तरी माझ्या घरात सुख का नाही? त्या रात्री त्याला स्वप्ने पडले. स्वामी समर्थ प्रकट झाले आणि म्हणाले, तुझ्या घराची दक्षिण दिशा दूषित झाली आहे, ती शुद्ध कर, तिथे पवित्र वस्तू स्थापित कर, लक्ष्मीचा मार्ग मोकळा होईल. सकाळी उठल्यावर त्याने घरातील दक्षिण दिशा पाहिले. तिथे तुटलेल्या वस्तू, जुना कचरा आणि निरुपयोगी सामान पडलेले होते. त्याने ते साफ केले आणि दक्षिण दिशेला एक तांब्याचा कलश ठेवून त्यात स्वच्छ पाणी व तुळशीचं पान ठेवलं. काही महिन्यांतच परिस्थिती बदलली. कर्ज कमी झालं, व्यवसाय वाढला, घरात आनंद परत आला. गोविंदराव म्हणायचा, स्वामींनी दिशा बदलायला सांगितली आणि नशीब बदललं. दक्षिण दिशेचं आध्यात्मिक महत्त्व. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही स्थैर्य, शक्ती आणि संरक्षणाची दिशा मानली जाते. ही दिशा योग्य ठेवली तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. पण दक्षिण दिशेत कचरा, तुटलेल्या वस्तू, बंद घड्याळ किंवा खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवल्या तर नकारात्मकता वाढते असे मानले जाते. दक्षिण दिशेला कोणती वस्तू ठेवावी? अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये दक्षिण दिशेला तांब्याचा कलश किंवा स्वामी समर्थांचा फोटो ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कलश ठेवण्याची पद्धत. स्वच्छ तांब्याचा कलश घ्या, त्यात स्वच्छ पाणी भरा, एक तुळशीचं पान टाका, दर गुरुवारी पाणी बदला, स्वामींचा जप करा, श्री स्वामी समर्थ 11, 21 किंवा 108 वेळा म्हणा. दक्षिण दिशेला या गोष्टी ठेवू नका. तुटलेला आरसा, बंद घड्याळ, फाटलेल्या चप्पल, जुना कचरा, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू, देवघर अशा वस्तूंमुळे घरातील ऊर्जा असंतुलित होते असं मानलं जातं. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण त्याचबरोबर ते स्वच्छता, शिस्त आणि सात्विकता यांनाही महत्त्व देतात. फक्त वस्तू ठेवल्याने चमत्कार होत नाही. श्रद्धा, सेवा, नामस्मरण आणि योग्य आचरण आवश्यक आहे. मित्रांनो, दक्षिण दिशेला तांब्याचा कलश किंवा स्वामींची प्रतिमा ठेवणे ही श्रद्धेची परंपरा आहे. यामुळे मनात सकारात्मकता निर्माण होते, घर स्वच्छ राहते आणि भक्ती वाढते. खरा कुबेर म्हणजे स्वामींची कृपा आणि मनशांती. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.